ओके, हा लक्ष द्या. काय केलंय आपण 3 फाईल्स क्रिएट केलेल्या. कोणत्या कोणत्या? मॉड्यूल मध्ये मॉड्यूल 2 डायरेक्टरीज, इन्स्टन्स अँड व्हीपीसी. व्हीपीसी आणि इन्स्टन्स मध्ये त्यांच्या 3 सेपरेट फाईल्स. परफेक्ट. अजूनही डेटा वगैरे ऍड केलाय का आपण? नाही. तर इकडे मी काय करतो, आता यांना डेटा ऍड करायला सुरुवात करतो. तर इन्स्टन्सचा डेटा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कसं लिहितात. तर इथे बघा, आपल्याला टेराफॉर्म ब्लॉक, बॅकएंड ब्लॉक डिफाईन करायचा नाहीये, फक्त इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. म्हणजे इन्स्टन्सचा रिसोर्स लागणार, बाकी एक्स्ट्रा काही लागणार नाही. सो इन्स्टन्सचा रिसोर्स कसा क्रिएट करतात आपल्याला माहिती आहे, आणि आपण ऑलरेडी क्रिएट केला होता सॅम्पल वाल्या फाईल मध्ये. तर तिकडनं कॉपी करू शकता तुम्ही. और एल्स नो कन्फ्युजन, मी काय करतो, माझ्याकडे आहे सो तिकडनं करतो. तुम्ही ऑलरेडी व्हीपीसी आणि इन्स्टन्सचे मॉड्यूल रिसोर्स कसे क्रिएट करतात एवढं माहिती आहे तुम्हाला. तर मी आता कॉपी केलं तर तुम्हाला कन्फ्युजन नको. लक्ष द्या. आता इथे काय केलंय आपण, फक्त इन्स्टन्सचा मॉड्यूल लिहिणार, बाकी एक्स्ट्रा काही लिहिणार नाही. सी, आता याचे व्हेरिएबल्स आपण टाकलेले आहे बघा. व्हेरिएबल डॉट इमेज आयडी, मी ते पूर्ण व्हेरिएबल्स लिहिलेले आहेत. परफेक्ट आहे. तर याची व्हेरिएबल्स आपल्याला कुठे लिहायचे आहे? व्हेरिएबल डॉट टीएफ फाईल मध्ये. तर व्हेरिएबल वाली फाईल मी इकडे ओपन करतो. ठीक आहे. आता याची व्हेरिएबल्स मला कशी लिहायची आहे, तर व्हेरिएबल्स फाईल मी लगेच हे करतोय आणि अंडरस्टूड करू की काय लिहिलेलं आहे. बघा, रेड लाईट जी होती ते गायब झालं. हा, तर आता बघा, व्हेरिएबल्स मी काय केलंय, इमेज आयडी इथे मेन्शन केली का? नाही. की पेअर पण आहे बघा, कुठे गेलं की पेअर. सी, व्हॅल्यू असाइन केली आहे का मी? नाही. देन एसजीआयडी मध्ये व्हॅल्यू असाइन केली आहे का? नाही. देन व्हेअर प्रोजेक्ट मध्ये काही इन्स्टन्स लागलेला आहे की इथे व्हॅल्यू नाहीये. तर जे पण आहे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी कशा थ्रू पास केल्या? व्हेरिएबल थ्रू पास केलाय. बट व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू टाकली आहे का? नाही. तर हे डायग्राम जे आहे आपली, ह्या डायग्रामला लक्षात ठेवायचं, इथे व्हेरिएबल टाकायचे नाहीये. ठीक आहे. आउटपुट मध्ये तुम्ही लिहा, नाही तर नका लिहू, ब्लँक सोडा. इट्स युअर, होणार प्रिंट नाही होणार ते आपण बाहेरच बघणार. क्लिअर? हा. सो ठीक आहे, दोन्ही फाईल डिफाईन झाल्या आपल्या. इन्स्टन्स मध्ये मेन आणि आउटपुट फाईल, सॉरी व्हेरिएबल फाईल, मेन फाईल अँड व्हेरिएबल फाईल. समजलं का काय होतं इथे? इकडे व्हेरिएबल्स आहेत, हे आपण इथे कॉल करतोय, बट सध्या काय आहे, यांची व्हॅल्यू ब्लँक आहे. क्लिअर? काय कन्फ्युजन नाही. नेक्स्ट, व्हीपीसी ला पण सेम करून घेऊ. ठीक आहे. सो आय थिंक माझ्याकडे व्हीपीसीचा मॉड्यूल पण बनलेला असायला पाहिजे. वाटत तर आहे बनलेला आहे. येस, बनलेला आहे. ठीक आहे. सो इथून मी काय करतोय, मेन वाला व्हीपीसीच्या मेन फाईल मध्ये आणि व्हेरिएबल्स फाईल मध्ये. आता बघा, व्हीपीसी क्रिएट करताना आपण काय करतोय, तर डायरेक्ट रिसोर्सेस लिहायला सुरुवात करतोय. हा, व्हीपीसी, माय व्हीपीसी दिसतंय इथे. देन त्यानंतर या साईडला व्हीपीसी सीआयडीआर, जो की इथे मी कॉल केला आहे. प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट पण इथे दिसतंय ब्लँक व्हॅल्यू. ठीक आहे. प्रायव्हेट सबनेट ब्लँक आहे. पब्लिक सबनेट पण ब्लँक आहे. एन्व्हायरमेंट जर मी काही टाकले असेल तर एन्व्हायरमेंट पण ब्लँक आहे. सी, where dot env. दॅट्स इट. यापेक्षा एक्स्ट्रा काही कुठल्याही व्हॅल्यूज द्यायच्या राहत नाही. बरोबर आहे. तर 4-5 व्हॅल्यू दिल्या म्हणजेच आपला व्हीपीसी पूर्ण व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट झालाय, ग्लोबल मध्ये कन्वर्ट झालेला आहे, ग्लोबली रियुजेबल मध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर इथे सुद्धा आपण एवढ्या फाईल लिहिल्या म्हणजे झालं. बघा, कळलं?
काय करतो एवढं समजलं? कन्फ्युजन आहे का काही? नाही. तर आता आपला इन्स्टन्स पण क्रिएटेड आहे, मॉड्यूल ग्लोबली रियुजेबल मॉड्यूल, आणि VPC पण क्रिएटेड आहे. यांच्यामध्ये व्हॅल्यूज आहे का? नाही आहे. तर आता हे जे इन्स्टन्स आणि VPC आहे हे कोणी पण यूज करू शकतो. ज्याला AWS वर VPC आणि इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे तो व्यक्ती या दोघांना कधी यूज करू शकतो. बरोबर? कसं? तर आता लेट्स चेक. दीज आर नथिंग बट व्हॉट? मॉड्यूल्स. नाव या तिघांना कॉल कसं करणार? तर आता आपल्याला 3 ऍक्च्युअल फाइल्स पाहिजे आपल्याला बाहेर. बरोबर? बाहेर आहेत का कुठल्या फाइल्स? नाही. तर आपण काय करणार? ह्या सॅम्पल फाईलला, सॅम्पल फाईल मध्ये आपण काय लिहिलं होतं? सॅम्पल फाईल मध्ये काय लिहिलं होतं? पण पूर्ण डेटा आणि बाकीच्या गोष्टी टर्म्स करून चेक केल्या होत्या. आता सॅम्पल फाईल मध्ये आपल्याला लिहावं लागेल ऍक्च्युअली प्रोव्हायडर. कळलं का? आतापर्यंत आपण प्रोव्हायडर वगैरे लिहिलं होतं का? नाही. बट आपली रिक्वायरमेंट काय असते की टेराफॉर्मला माहित असायला पाहिजे की आपण काम कुठे करतो. तर प्रोव्हायडर लिहावं लागेल. तर प्रोव्हायडर साठी सुद्धा सेपरेट फाईल क्रिएट करावी लागेल. अदरवाइज मेन फाईल मध्ये लिहायचं. ठीक आहे? तर या फाईल मध्ये तुम्ही काय लिहिताय? बाकीचे मी या लेफ्ट हँड राईट हँड साईडचे पूर्ण क्लोज करतोय. परफेक्ट आहे? हा. तर बेस्ट प्रॅक्टिस साठी काय केलं जातं? हे जे आहे हे सुद्धा सेपरेटली. अदरवाइज आपण एक काम करू, कमेंटेड मोड मध्ये ठेवूया ना, फक्त व्हेरिएबल्स वाली फाईल आपण यूज करू. ठीक आहे? आउटपुट वाली फाईल, सॅम्पल फाईलला आपण क्लोज करू. आपण काय करू? एक न्यू फाईल क्रिएट करू जे आपला स्ट्रक्चर क्रिएट करेल. नॉट इन अ मेन, इन अ टेराफॉर्म. नॉट इन VPC. परफेक्ट. आता 3 फाईलला मेन्शन तुम्हाला चेक करावं लागेल. main.tf, variable.tf आणि output.tf. आता ह्या तिन्ही फाईल बाहेर आहेत या डायग्राम नुसार. या तिन्ही फाईल बाहेर आहेत. राईट? main.tf, variable.tf आणि output.tf बाहेर क्रिएट केलंय आपण. समजलं का? समजलं? येत्या लक्षात? पक्का? काय करायचं आहे? आपण ह्या दोघांचं काम झालेलं आहे. आपलं इन्स्टन्सचं सेपरेट 3 फाईल वेगळ्या बनलेल्या आहे, VPCच्या वेगळ्या बनलेल्या आहेत. आता आपलं काम काय आहे? या दोघांनाही कॉल करणे. तर कॉल कसं करणार? तर आपल्या अगेन 3 फाईल क्रिएट कराव्या लागतील ज्या की बाहेर असणार, सेपरेट असणार. त्यांचं पण नाव आपण काय ठेवतोय? main.tf, variable.tf आणि output.tf. आलं लक्षात? त्यामध्ये आपल्याला आता यूज काय करायचं आहे? मॉड्यूल ब्लॉक यूज करायचा आहे. कुणाला कॉल करण्यासाठी? इन्स्टन्सला आणि VPCला. कन्सेप्ट समजला? ओके. सो आपण तेच करतोय. मेन, व्हेरिएबल अँड आउटपुट या 3 फाईल बाहेर आहेत. परफेक्ट. तर इथे आता आपण काय करणार? आपण प्रोव्हायडरची इन्फॉर्मेशन दिली आहे का? नाही दिली आहे. तर इथे प्रोव्हायडर लिहू आपण. बरोबर? कोण आहे? AWS आहे. ठीक आहे? त्यानंतर इथे आपण रिजन लिहिणार ना. हा, AP कुठे कॉल करतोय आपण? AP साऊथ 1 मध्ये झालं. देन आता आपल्याला टेराफॉर्म ब्लॉक पण मेन्शन करावं लागेल. बरोबर आहे? नॉर्मली हेच प्रोसेस असते ना आपली. हा, तर ही प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागेल. टेराफॉर्म ब्लॉक इथे काय लिहितो आपण? मग बकेट बॅकएंड लिहितो है ना. S3 लिहिणार इथे. S3 लिहिल्यानंतर इथे आपल्याला काय द्यावं लागतं? बकेट नेम द्यावं लागतं. त्याची व्हॅल्यू द्यावी लागेल आणि ते नंतर ना काय द्यावं लागेल? इथे अगेन रिजन द्यावं लागेल. आहे बरोबर? काय कन्फ्युजन आहे? गुड.
ठीक आहे. आता हे तर लिहा तुम्ही फाईलमध्ये लिहा. अदरवाईज हा टर्म तुम्ही दुसऱ्या फाईलमध्ये लिहू शकता ज्याचं नाव राहील प्रोव्हायडर डॉट टीएफ. प्रोव्हायडर डॉट टीएफ. कळलं का? सेपरेट फाईल पण लिहू शकतो आपण या कंटेंट ऍड करण्यासाठी. त्याचं नाव काय राहील? प्रोव्हायडर डॉट. तर सेपरेट लिहायचं की या फाईलमध्येच राहू देऊ? तर आपण काय करू, याच फाईलमध्ये ठेवू. फक्त मी इकडनं कॉपी करतो कारण बकेटचं नाव वगैरे आपल्याला तेच घ्यायचं आहे, राईट. आलं लक्षात? समजलं? या पोर्शन असतात ना. आता मी काय करतो, फक्त इथे एक फाईलचं नाव चेंज करतो, मॉड्यूल समथिंग असं लिहितो. की माहिती आहे आपल्याला की चेंज करायची असते. हा, गुड. नाव मॉड्यूल काय करणार आपण? मॉड्यूल लिहिणार. कोणता मॉड्यूल? इथे नाव काहीही द्या तुम्ही, काय फरक पडणार नाही. सो इथे लिहिणार EC2 इन्स्टन्स. EC2 इन्स्टन्स असं लिहितोय मी. आता मला इथे द्यायचं आहे हा मॉड्यूल कुठून कॉल करणार? हा मॉड्यूल कुठून कॉल करणार? सोर्स. तर इथे काय द्यायचं आहे? सोर्स. आता सोर्स तर याला पाहिजे लोकेशन की इन्स्टन्सचा मॉड्यूल. इन्स्टन्सच्या ज्या 3 फाईल तुम्ही क्रिएट करून ठेवलेल्या आहेत, जे डायरेक्टरी आहे तुमची इन्स्टन्सची डायरेक्टरी, त्याचा पाथ काय. आता मॉड्यूल ब्लॉक वरून हा कुठे जाणार? त्या इन्स्टन्सच्या डायरेक्टरीवर जाणार, तिथे असलेल्या 3 फाईलला एक्झिक्यूट करणार. समजलं? आता याचा पाथ कुठे आहे? कुठे ठेवलाय आपण? टेराफॉर्म मध्ये, मॉड्यूल्स मध्ये. मॉड्यूल्स मध्ये काय नाव आहे त्याचं? इन्स्टन्स. बघून घ्या इथे, बरोबर ना. तर इन्स्टन्सचा कॉपी पाथ, आणि इथे तुम्ही वाटलं तर पाथ कॉपी करा. ठीक आहे. मॉड्यूलच्या आतमध्ये दिसतोय हा ना. सो मी एवढा पोर्शन कट करून घेतोय आणि याला लिनक्स फॉर्मॅट मध्ये लिहिणार स्लॅश. आला त्याचा पाथ दिलाय आपण आता. तर आता काय होईल, या मॉड्यूल वरून इन्स्टन्स त्याला क्रिएट करायचा आहे, तर तो कुठे जाणार? इन्स्टन्सच्या डायरेक्टरी मध्ये जाणार, तिथे चेक करणार, त्याला 3 फाईल मिळणार, आणि त्या 3 फाईल मध्ये जे काही कंटेंट लिहिलं आहे तो त्याला एक्झिक्यूट करत जाणार. बट त्याच्याकडे व्हॅल्यूज आहेत का? व्हॅल्यूज नाही आहे. तर व्हॅल्यूज इथे टाकावे लागतील. इथे काय द्यावं लागेल? आता इथे व्हॅल्यूज द्याव्या लागतील आपल्याला. बट कसं? तर मी काय करतोय, लक्ष द्या केअरफुली, कारण हे थोडंसं अंडरस्टूड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो पाथ समजला तुम्हाला, तर तुम्ही काहीही कुठलाही मॉड्यूल आरामात क्रिएट करू शकता. लक्ष द्या प्रॉपरली मी काय करतोय. ठीक आहे. सोर्स लिहिलंय, कुठे जाणार तो? इन्स्टन्स कडे, आणि काय चेक करणार? main.tf ला तिथल्या, बरोबर. main.tf मध्ये सगळे व्हेरिएबल्स आहे. मग त्याला काय पाहिजे? व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज. तर आता इथे बघा मी काय करतोय, सेपरेट इकडे क्रिएट करतोय, बट इथे काय ओपन करणार मी? इन्स्टन्सचा व्हेरिएबल ओपन करणार. इन्स्टन्सचा व्हेरिएबल. हेच व्हेरिएबल आपण मेन मध्ये पण ऍड केलेले आहे ना इथे. आता यांची व्हॅल्यू काय? एम्प्टी आहे, बरोबर. आता हे जे आहे हे जशीच्या तशी कुठे लिहिणार आपण? आपल्याला यांचीच व्हॅल्यू पास करायची आहे की नाही. तर यांची व्हॅल्यू मी इथे हे पूर्ण जशीच्या तसे मी कुठे लिहिणार? 1 by 1 इकडे लिहित देणार. ठीक आहे. कळलं का? यांची व्हॅल्यू पास करायची नाही या मॉड्यूल मध्ये. या इन्स्टन्स मॉड्यूल मध्ये आपल्याला या सर्वांची व्हॅल्यूज पास करायची आहे, बरोबर. सो त्यासाठी मी काय करतोय, इथे हे मेन्शन करतोय.
कळलं का काय करायचंय मला? समजलं की नाही? व्हेरी गुड. पर्टिक्युलर सबनेट आयडी पण याला असाइन होतीये, तर ती पण आपण इथे देतो. आलं लक्षात काय केलंय मी? बस एवढं. आणि आता अगेन इथे खाली काय लिहितोय मी? व्हॅल्यूज आपण देणार आहोत, पण कशा देणार आहोत त्यांना पण व्हेरिएबल फॉर्मॅट मध्ये टाकणार. सध्याच्या कंडिशन मध्ये काय केलंय तेवढं लक्षात द्या. आणि सेम अगेन आपण कुणासाठी करणार? VPC साठी. याला तुम्ही द्या माय डॉट VPC समथिंग असं नाव द्या. इथे नाव मॉड्यूलचं काही दिले तुम्ही काही फरक पडणार नाही. आणि इथे आपल्याला सोर्स द्यायचा आहे, सेम सोर्स असणार मॉड्यूल्स मध्ये VPC, बरोबर. आणि आता VPC वाले व्हेरिएबल जे आपण ब्लँक सोडले होते ते इथे पूर्ण लिहून घेणार. तर ते कोणते आहेत? VPC मध्ये जावं लागेल आणि व्हेरिएबल्स मध्ये यावं लागेल आणि हे व्हेरिएबल्स आपल्याला कॉपी करावं लागेल. तर इकडे मी काय करतो? व्हेरिएबल्स VPC वाले आणि इथे आपली ऍक्च्युअल मेन फाईल. परफेक्ट आहे. तर इथे पण मला तेच द्यावं लागेल. प्रोजेक्ट आणखी काय आहे? VPC _ CIDR. दुसरा कोणता आहे? PVT _ subnet _ CIDR, बरोबर. दुसरा कोणता आहे? pub _ subnet _ CIDR, बरोबर आहे. आणखी कोणता आहे? ENV. ठीक आहे, आलं लक्षात? लिहिलेले आपण पूर्ण CIDR चं काय झालं? हा आहे. काय कन्फ्युजन, काय डाऊट? काय केलंय मी? जे व्हेरिएबल्स आपल्याला कॉल करायचे आहे ते इथे लिहून टाकले, ज्यांची व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे. समजलं? हा. आता आपली एक नॉर्मल प्रोसेस काय असते? इथे आपण डायरेक्टली व्हॅल्यूज देतो है ना, राईट. अदरवाइज यांना कशा थ्रू पास करतो आपण? इथे यांची व्हॅल्यू देणार अशा. बट बेस्ट प्रॅक्टिस काय असते? आता ह्या बाहेरची व्हेरिएबल फाईल आहे आपल्याकडे आहे ना, तर इथे आता ऍक्च्युअल फाईल ऍक्च्युअल व्हॅल्यूज टाकणार. कळलं का कन्सेप्ट? कळलं का कन्सेप्ट? काय केलंय आपण? मॉड्यूल्स मधले जे व्हेरिएबल्स आपण ब्लँक ठेवलेले आहेत ते कुठे लिहिले आपण? इथे लेफ्ट हँड साइड मध्ये लिहिलेले आहेत. आणि आता यांच्या ज्या व्हॅल्यूज द्यायच्या आहे ह्या व्हॅल्यूज आपण व्हेरिएबल थ्रूच पास करणार आणि ती व्हेरिएबल फाईल कुठे असणार? बाहेर. इंटरेस्टिंग, समजलं? व्हेरी गुड. तर आता इथे मी काय करणार? इथे मी आता ही व्हेरिएबल फाईल ओपन करणार ज्याला आपल्याला एडिट करायचं. तर आपल्याला काय टाकायचं इथे? MIID आहे का? MIID आपण लिहिलेली होती. ओके. देन की पेअर आहे का? की नेम म्हणून आहे. की नेम नाही पाहिजे आपल्याला, काय पाहिजे? की पेअर. हा, की नेम असेल तर इथे आपल्याला काही द्यावं लागेल. चला व्हेरिएबल्स आपण डिफाइन करायला सुरुवात करू. var डॉट इमेज आयडी साठी AMI _ID झालं. आणि की पेअर मध्ये काय देणार आता? var डॉट की _ नेम आहे. परफेक्ट. इथे काय देणार? इन्स्टन्स टाईप मुंबई असं लिहिलेलं आहे मी इथे. परफेक्ट ना. तर हा जो व्हेरिएबल इथे मी डिफाइन केला याची व्हॅल्यू मला इकडे द्यायची आहे. var डॉट इन्स्टन्स टाईप. प्रोजेक्ट आहे का इकडे व्हेरिएबल डिफाइन? नाहीये. तर डिफाइन करा व्हेरिएबल प्रोजेक्ट. प्रोजेक्ट मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल? डिफॉल्ट व्हॅल्यू इथे लिहितोय CLOUD क्लाउड. आणखी इथे आता मला त्याला काय करायचं आहे? कॉल. सो var डॉट प्रोजेक्ट.
परफेक्ट. सिक्युरिटी ग्रुप आयडीज SG अंडरस्कोर ID सिक्युरिटी ग्रुप ID. राईट. एक तर तुम्ही इथून द्या, अदरवाइज सिक्युरिटी ग्रुप जेव्हा तुम्ही क्रिएट करणार तेव्हा. आता आपण व्हेरिएबल मध्ये लिहिलेलं आहे तर इथे देऊ शकतो आपण काय var डॉट माय SG. परफेक्ट. env दिलेला आहे का कुठे व्हेरिएबल बनलं का नाही, सो व्हेरिएबल env चं इन्व्हेस्टिव्ह काय प्रॉब्लेम नाही. डिफॉल्ट डिफॉल्ट मध्ये डेव्हऑप्स. परफेक्ट. समजलं का? तर इथे काय होईल आता var डॉट env आणि सबनेट आयडी लिहिलं आहे का आपण कुठे नाही, तर सबनेट आयडी मॉड्यूल मधून कॉल करावं लागेल. ठीक आहे, बघू कसं करतो ते. तर एवढं आलं लक्षात. आता इथे जे आहे प्रोजेक्ट ऑलरेडी डिफाईन केला आपण, परत व्हेरिएबल डिफाईन करायची गरज आहे का? बघा इथे आता सोपं झालं की काम. तर var डॉट प्रोजेक्ट राईट. VPC CIDR आहे का बनलेला? नाही आहे, बनवावं लागेल. व्हेरिएबल मध्ये VPC हायफन CIDR आणि डिफॉल्ट मध्ये काय द्यावं लागेल? डबल स्ट्रिंग मध्ये 10.0.0.0/16 or समथिंग जे पण द्यायचं असेल तुम्हाला, बरोबर ना? तर आता इथे व्हेरिएबल var डॉट CIDR सॉरी VPC CIDR सेम पब्लिक सबनेट आणि याच्यासाठी पण क्रिएट करा व्हेरिएबल. आता बघा इन्स्टन्सचे आणि VPC चे व्हेरिएबल सेपरेट डिफाईन केले होते का आपण? नाही, आपण डायरेक्टली एका फाईल मध्ये टाकतोय सगळे व्हेरिएबल्स आणि तिकडे काय होते ब्लँक्स. इझी झालं. व्हेरिएबल मध्ये पण कन्फ्युज व्हायची गरज नाही. सो सब अंडरस्कोर CIDR पब सब पब आणि प्रायव्हेट द्यावं लागेल. सो PVT अंडरस्कोर सेम नावाने द्या, अदरवाइज नाव कुठलेही राहिलं व्हेरिएबल तर तुम्हाला माहिती आहे कुठलाही घेऊ शकता तुम्ही. डिफॉल्ट मध्ये काय देणार आपण 10.0.0.0/24 डबल कोट्स मध्ये पाहिजे, डबल कोट. परफेक्ट. आणखी एक व्हेरिएबल पाहिजे आपल्याला, कोणता? व्हेरिएबल कॉपी पेस्ट प्रायव्हेटच्या जागी वर काय करावं लागेल? पॉप करावं लागेल आणि इथे 0च्या जागेवर काय करायचं आहे? 1 करायचं. झालं. आणखी काही राहिलं का? var डॉट PVT अंडरस्कोर सबनेट CIDR आणि var डॉट pub अंडरस्कोर सबनेट CIDR. env मध्ये ऑलरेडी बनलेला आहे, काय राहणार? var डॉट env. झालं. काय राहिलं वरती? सबनेट ना, सबनेट आयडी बनलेला इथे सबनेट आयडी. तर इथे आता द्यावं लागेल, या मॉड्यूल मधून आपल्याला सबनेट पण क्रिएट होणार आहे. तर इथे काय द्यावं लागेल? मॉड्यूल डॉट कोणता मॉड्यूल? माय हायफन VPC. यामधनं काय पाहिजे? सबनेट कोणता सबनेट? पब सबनेट ना.
पब सबनेट डॉट ID. ठीक आहे, कळलं का? इकडे इथे सेकंड लास्ट सबनेट. अच्छा, तर VPC मध्ये आपल्याला एकदा चेक करावं लागेल की व्हेरिएबल सबनेट काय दिलं होतं आपण. PVT सबनेट, पब सबनेट, आपण काय करू, सध्यासाठी सबनेट ID इथून काढून घेऊ. याला अशा पद्धतीने असाइन करायचं असते, समजलं का? दोन्ही मॉड्यूल समजले का कसे लिहिलेले आपण? परफेक्ट आहे. तर याला काय करणार आपण, एक्झिक्यूट करून चेक करणार. आता फक्त हे थोडंसं चेक करायचं आहे की हे परफेक्ट घेणार की नाही घेणार. सबनेट डॉट ID, ओके, लेट्स सी चेक. यांना मी कॉल पण केलेलं असणार आहे. नॉट हिअर, हिअर मे बी. परफेक्ट आहे. तर आपण मॉड्यूल व्यवस्थित लिहिलेलं आहे, आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आपल्याला मॉड्यूल मध्ये बघा फक्त रेफरन्स कसं घ्यायचं, एक मॉड्यूल कोणता बनलेला आहे, VPC मॉड्यूल बनलेला आहे. ठीक आहे, VPC मॉड्यूल बनलेला आहे आणि VPC मॉड्यूल मधून जर सबनेट ID बाहेर निघेल, बरोबर. आणि ती सबनेट ID आपण कुठे यूज करू शकतो, इकडे यूज करू शकतो इन्स्टन्स मध्ये. तर मॉड्यूल डॉट लिहावं लागेल. कोणता इन्स्टन्स कोणता आहे, माय VPC मॉड्यूल. तर माय VPC मॉड्यूल मे बी फर्स्ट वाला आहे. हा, माय VPC मॉड्यूल फर्स्ट. देन त्यानंतर इथून काय बाहेर निघेल, सबनेट ID. तर मी सिंपल काय लिहिलं आहे, पब अंडरस्कोर सब अंडरस्कोर ID. आता तेच जरा चेक करावं लागेल की पब अंडरस्कोर सब अंडरस्कोर ID ठीक आहे. ऍड्रेस आपण याला पुश करून चेक तर करू, काही इश्यू आला तर बघू, है ना. सो शेवटी आपल्याला आता काय करायचं आहे, git add कुठे हे इथे. अच्छा, हे एक्स्ट्रा आलं का, एक्स्ट्रा आलं होतं ते, बरोबर. कमिट मॉड्यूल ॲडेड.
त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, पुश करायचंय. एक्झिक्यूट करण्यासाठी काय करावं लागेल, इन्स्टन्स आता ज्यांचं अकाउंट आहे त्या तर नाही आहे, काय करणार आपण, दुसरा इन्स्टन्स क्रिएट करावं लागेल, दुसऱ्यांचा एक अकाउंट घ्यावं लागेल आणि देन आपल्याला काम करावं लागेल. कुणाचा अकाउंट आहे त्या, ऑरेल्स करून बघणार तुम्ही, सांगा. फाईल्स कसं लिहायचं ते समजलं, मॉड्यूल कसं लिहायचं समजलं, काही कन्फ्युजन होईल का इथे, नाही. तर प्रॉपरली या मॉड्यूल सेक्शनला एक्झिक्यूट करून बघा, ठीक आहे, होईल. ओके. सो काल आपण काय केलं, फक्त रिसोर्स क्रिएट केलं आणि तो रिसोर्स जेव्हा पण आपल्याला एडिट करावं लागेल तेव्हा त्या फाईल्स मध्ये जावं लागेल. पण आता आपण काय केलंय, इन्स्टन्सचे पूर्ण कन्सेप्ट ब्लँक सोडलेले आहे. इन्स्टन्सचं पूर्ण रिसोर्स मेन्शन केला आहे, रिसोर्स मेन्शन केल्यानंतर त्याच्यात जे व्हॅल्यूज टाकायचे आहेत त्या सुद्धा आपण ब्लँक सोडलेल्या आहे, राईट. तर हा मॉड्यूल यूज का बरं करतोय आपण, तर मॉड्यूलवाला कन्सेप्ट तुम्हाला एक टर्म, जसं आता इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे तर एकदा तुम्ही यूज करणार, दुसरा इन्स्टन्स क्रिएट आहे तर अगेन दुसरा मॉड्यूल क्रिएट करायची गरज पडणार नाही किंवा दुसरा रिसोर्स लिहायची गरज पडणार नाही. आपण डायरेक्ट काय करू शकतो, त्याला रिपीटेडली यूज करू शकतो. आता मला एक व्हीपीसी क्रिएट करायचा आहे हा, तर मला दुसरा व्हीपीसी पण बनवावं लागेल, 3 व्हीपीसी, 4 व्हीपीसी, 5 व्हीपीसी बनवावं लागेल, बरोबर, ऍज पर द रिक्वायरमेंट. तर मी काय करणार, फक्त याला कॉपी करणार आणि परत खाली लिहिणार, फक्त नाव काय करणार, मी थोडं चेंज करणार, VPC2 काहीतरी देणार, बस. आणि हे एक VPC लगेच क्रिएट. एवढं इझी आहे, समजलं. मॉड्यूलचा यूज का बरं करतोय समजलं, ठीक आहे. तर इन्स्टन्स तसंच सेम अगेन याला एवढं पोर्शनला कॉपी करा आणि पेस्ट करा. आता आपण VPCच्या मेन फाईल्सवर गेलो का, इन्स्टन्सच्या मेन फाईल्सवर गेलो का, नाही. त्या रियुजेबल आहे, ते कधी पण आपण यूज करू शकतो, ते डायरेक्टली रियुजेबल आहे. दॅट इज द बेनिफिट ऑफ युअर युझिंग व्हॉट, मॉड्यूल. समजलं. रिसोर्स मध्ये फक्त रिसोर्स क्रिएट होतो, मॉड्यूल्स मध्ये आपण त्याला रिपीटेडली काम करू शकतो. हा, कळलं. तर तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये मॉड्यूलवर काम करणार, रिसोर्सेसवर, कारण मॉड्यूल आपल्याला क्रिएट करायचे असतात आणि जे की रियुजेबल असतात आणि बेटर इझी फॉर्मॅट मध्ये. अदरवाइज होऊ शकते तुमच्या सिनियरने मॉड्यूल हा क्रिएट करून ठेवलेला असेल, कशा, इन्स्टन्स वाला, तर तुम्हाला काय करावं लागेल, फक्त इकडे यावं लागेल, मॉड्यूल असं लिहावं लागेल आणि तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूज पास करायच्या, फक्त हे 4-5 आणि व्हेरिएबल्स. हे पण तुमचं सेट असेल तर तुम्हाला फक्त काय द्यावं लागणार, व्हेरिएबल द्यावं लागतं. भरपूर ठिकाणी तुम्हाला स्क्रॅच पासून लिहावं लागू शकतं, भरपूर ठिकाणी तुम्हाला मॉड्यूल हा फक्त एक ब्लॉक लिहिणे आणि त्याच्या व्हॅल्यूज डिफाईन करणे एवढंच असतं. कळलं का. कुठे, हा, तर ते डायनामिक व्हॅल्यू कसं टाकायचं आहे ते तुम्ही डिस्क्राईब करणार, एक्सप्लोर करणारच, त्यात काय मॅटर नाहीये. डायनामिक व्हॅल्यू डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. ते तुम्हाला ते 3 असं घ्यायचं आहे की तुम्ही त्याचा काही स्क्रिप्ट लावताय सर्चिंग साठी की जो लेटेस्ट असेल तो कॅप्चर कर, बरोबर ना. सेम फॉर सिक्युरिटी ग्रुप, सेम फॉर CIDR रेंज. CIDR रेंज साठी पण त्यांचेच काही स्क्रिप्ट असू शकतात जे की तुम्हाला इथे एक्झिक्यूट करायला लागेल, डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. पण आपण सध्या काय शिकलोय की व्हॅल्यूज कशा पुट करायच्या, मॉड्यूल कसे लिहायचे, ते सगळं. ठीक आहे, एक्झिक्यूट करून बघणार, होईल, ठीक आहे. तर वाटतं तुम्हाला, तुम्ही ते दुसरा VPC पण लिहा. या VPC साठी व्हेरिएबल तुम्हाला दुसरे द्यावे लागतील. इकडे या VPC साठी व्हेरिएबल
दुसरे द्यावे लागतील. आता दुसरे कसे देणार तुम्ही, हे असे कॉपी करा, खाली पेस्ट करा, फक्त यांचे नाव काय करायचे, CIDR2 करा, इथे इक्वल करताना 2, CIDR2, इथे पण द्या 2, झालं डिफरंट VPC क्रिएट. झालं डिफरंट VPC क्रिएट. मॉड्यूल सेम आहे, फक्त VPC डिफरंट. एकाच मॉड्यूल वरून दोन वेगवेगळे डिफरंट VPC क्रिएट झाले. कळलं का? हा, तर ते CIDR पण चेंज करा. CIDR मध्ये इथे 2 ठेवा. सॉरी, नॉट, किंवा डायरेक्ट चेंजेस करून टाका पूर्ण IP. काय देणार तुम्ही, 192.168.0.0 असं द्या. ठीक आहे, कळलं का? कुठलाही एक IP रेंज याला तुम्ही असाइन करा. दॅट्स इट, झाला तुमचा हा आपला काय दुसरा VPC. काय कन्फ्युजन आहे का सांगा. राईट. तर मॉड्यूल आपण एकदा लिहिलं, रिसोर्स आपण एकदा लिहिला VPC चा, तर त्याला आपण परत परत कॉल करू शकतो. 1 2 3 4 काउंट VPC चे काउंट्स आपण वाढवू शकतो. पण तिथे जाऊन आपल्याला एडिट करायची गरजच नाही. इथल्या इथे काम होऊन जाईल. आणि फक्त एवढा ब्लॉग लिहायचा आहे, आणखी काही लिहायचं आहे का आपल्याला? नाही. परफेक्ट आहे, होऊन जाईल. सेम तुम्हाला इन्स्टन्सचा क्रिएट करायचा असेल तर तुम्ही काय करणार, इन्स्टन्सला एवढा कॉपी करणार, याचे व्हेरिएबल्स या साईडला सेट करणार 2 देऊन, आणि दुसरा इन्स्टन्स क्रिएट होणार. गुड. सो हे क्रिएट करून बघा आणि बाकी बघू आपण उद्या. ठीक आहे. आणि आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे, पूर्ण कंप्लीट फ्लो एक्झिक्यूट होणार. ट्राय करा. छोटे मोठे जर इश्यू झाले यामध्ये, काही एखाद्या व्हॅल्यूज वगैरे तुम्ही प्रॉपर नाही लिहिल्या तर तेवढा इश्यू येणार, अदरवाइज काही इश्यू येणार नाही. बॅक एंड ब्लॉक व्यवस्थित लिहायचा, प्रोव्हायडर व्यवस्थित लिहायचा, रिजन व्यवस्थित लिहायचं. क्लिअर आहे? काही कन्फ्युजन नाही तर एक्झिक्यूट करा अँड मला सांगा काही एरर येतात का. तर टेराफॉर्म मध्ये आय थिंक हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यापेक्षा जास्त अजून इम्पॉर्टंट कुठला नाही. ठीक आहे. सो इथेच थांबूया, बाकी बघू नंतर.